बालमित्रांनो, मी तुम्हाला आता एक छानशी गोष्ट सांगणार आहे. उंदीर मामाची गोष्ट. उंदीर मामा एक रस्त्याने चालला होता आणि काय झालं, त्याला एक रुमाल सापडला आणि मग त्याच्या डोक्यात एकदम एक विचार आला, आपण ह्या रुमालाची तर एक मस्त पैकी टोपी शिवली तर. मग उंदीर मामा गेला एका शिंप्याकडे. शिंपी दादा, मला या रुमालाची टोपी शिवून दे. शिंपी दादा म्हणाला, अरे हे तर मळका कपडा आहे, याला धुवून आण. मग उंदीर मामा गेला धोब्याकडं. धोबी दादा, मला मस्तपैकी हे रुमाल धुवून द्या, एकदम स्वच्छ पांढरा शुभ्र. मग धोबी दादा म्हणाला, चल हट, अरे माझ्या खूप काम आहे, मी काय हा रुमाल धुणार नाही. माझ्या माग राजाची काम आहे, माझ्या माग गावातल्या लोकांची काम आहे. उंदीर मामा पण, मी राजाला सांगेन, शिपाई बोलवेन, मग तुझी काही खैर नाही. अरे रे उंदीर मामा, आण इकडं. धोबी दादा म्हणाला आणि मग धोबी दादानी उंदराला टोपी शिवून दिली. उंदराला कपडा धुवून दिला. मग तो कपडा घेऊन उंदीर मामा गेला शिंप्याकडं. शिंपी दादा, मला एवढ्या कपड्याची मस्तपैकी टोपी शिवून द्या. ए उंदीर मामा, तुला कशाची टोपी शिवून देतोय मी? चल, कुठून फडकं आणलं, काय आणलं, ते धुतलं का, चांगलं धुतलं का? नाही कळत, मी नाही शिवून देत. राजाला सांगेन, शिपाई बोलवीन, मग तुझी काही खैर नाही बर का शिंपी दादा. अरे उंदरा, असं नको करू रे. अरे मग तो शिंपी घाबरला आणि तो म्हणाला, अरे उंदरा, आणि इकडे टोपी, रुमाल मी तुला शिवून देतो. मग शिंपी दादानी उंदराला टोपी शिवून दिली. मग शिंपी दादाने
उंदराने टोपी डोक्यात घातली आणि मग इकडं तिकडं बघू लागला. मग त्याच्या एकदम डोक्यात आलं, अरे याला जर गोंडे असते तर किती मजा झाली असती. मग तो गेला का गोंडेवाल्याकडे. गोंडेवाले दादा, मला याला गोंडे लावून द्या. चला रे, माझ्या खूप काम आहे. मी राजाचं काम करतो, लोकांचं काम करतो, तुझं काम कोण करणार? चल. राजाला सांगेन, शिपाई बोलवी, मग तुझी काय खैर नाही. असं उंदीर म्हणाल्या बरोबर गोंडेवाला म्हणला, आण इकडं मी तुला गोंडे लावून देतो रे. उंदरा असं करू नको, राजाला सांगू नको. उंदीर म्हणाला, मग लाव गोंडे. मग काय, त्याला गोंडे लावून दिले. मग गोंडे लावलेली टोपी डोक्यात घातली आणि उंदीर मामा निघाले. रस्त्याने चालले उंदीर मामा, टुन्नुक 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 टुन्नुक, डोक्यात टोपी, गोंडे हालतात डुगू 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 डुगू. रंगीबेरंगी टोपी शिवून दिली मस्तपैकी. त्याला लावले गोंडे आणि उंदीर मामा चालला टुन्नुक 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 टुन्नुक. मग गेला राजाच्या दरबारात. मग राजाला म्हणाला, राजे साहेब, तुमच्याकडे आहे का अशी टोपी? राजाने पाहिलं. राजा म्हणाला, अरे माझ्या टोपापेक्षा चांगली टोपी. अरे मग काय, आणा ते टोपी विस्कून. गेला. अरे राजा भिकारी माझी टोपी घेतली. राजा भिकारी माझी टोपी घेतली. उंदीर मामा असं म्हणाल्याबरोबर राजा घाबरला. राजाने घेऊन टाकली उंदराची टोपी. चल हट, घेऊन टाक उंदरा टोपी. मला काय टोप आहे, तुझी उंदराची टोपी घेऊन मी कशाला भिकारी हो. उंदीर मामा लगेच म्हणाला, अरे राजा घाबरला, माझी टोपी दिली. राजा घाबरला, माझी टोपी दिली. लगेच उंदराने टोपी घेतली, डोक्यात घातली आणि उड्या मारीत रस्त्याने चालला. राजा भिकारी, राजा घाबरला, माझी टोपी दिली. टुम टुम टुंबाक, टुम टुम टुंबाक, टुम टुम टुंबाक, टुम टुम.
ए